राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यानंतर राज्यभर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे पक्ष आंदोलन करत आहेत। सध्या मी चेंबूरमध्ये आहे आणि आमदार प्रवीण दरेकर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। सर, काय सांगाल, काय वक्तव्य होतं आणि या वक्तव्यावरून आज राज्यभर आंदोलन पाहायला मिळतं? अत्यंत देशविघातक अशा प्रकारचं आणि संविधानाच्या प्रती तुमच्या मनात काय हे दाखवणारं वक्तव्य त्या ठिकाणी होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने या देशातील सर्वसामान्य जनतेला, गरीब, शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित समाजाला आरक्षण दिलंय। आणि आरक्षणाच्या बाबतीत काँग्रेसच्या मनात नेमकं काय आहे, राहुल गांधींच्या मनामध्ये काय आहे, हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे। म्हणजे अगदी पंडित नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून, राजीव गांधींपासून सातत्यानं आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये भूमिका राहिलेली आहे। दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, ते पुन्हा एकदा राहुल गांधींनी दाखवून दिलंय। आम्ही धिक्कार करतो, आम्ही राहुल गांधीचा निषेध करतो। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात, महायुतीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी चेंबूरला आंदोलन करून मूक भावना आम्ही त्या ठिकाणी प्रकट करतोय। सर्वसामान्य जनतेला राग आलेला आहे, चीड आलेली आहे आणि ती मूक आंदोलनाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या देशाच्या जनतेसमोर या ठिकाणी आणतोय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान हातात घेऊन नाटक करत होते राहुल गांधी, त्यांचा आता त्या ठिकाणी भांडाफोड झालेला आहे की तुमच्या मनात संविधानाच्या विषयी तिरस्कार आहे, संविधानाचा त्या ठिकाणी अवमान करताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव केवळ मतदानापुरतं घ्यायचं आणि त्यांनी दिलेलं आरक्षण स्क्रॅप करण्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यायची। तुम्हाला अर्ध स्क्रॅप लोकसभेत झालेला आहात। हा आरक्षणाचा मुद्दा देशातनं, महाराष्ट्रातनं तुम्हाला पूर्णपणे नेस्तनाबूत स्क्रॅप केल्याशिवाय राहणार नाही, हा या आंदोलनाच्या निमित्तानं मी विश्वास देतो। आज चेंबूरला या ठिकाणी महायुती, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि RPI अशा महायुतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि सर्वसामान्यांच्या भावना या ठिकाणी मूक आंदोलनाच्या माध्यमातून राहुल गांधीचा, काँग्रेसचा धिक्कार करत या ठिकाणी मांडल्या। मी काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांचा निषेध करतो की लाजा पण वाटत नाहीत। एखादा पश्चाताप करून घेईल की आमच्या नेत्यांनी चुकीचं विधान केलं, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु राजकारणासाठी आम्ही आहोत आणि आपलं चुकीचं बरोबर दाखवण्याचा मूर्खपणा, केविलवाना प्रयत्नसुद्धा बाळासाहेब थोरात आणि त्यांची काँग्रेसचा कंपू करण्याचा प्रयत्न करतोय। परंतु तुम्हाला माहीत होईल, महाराष्ट्रात जिथे जिथे जाल तिथे हा शोषित, पीडित समाज तुम्हाला पळवून लावल्याशिवाय राहणार नाही। सर, खरं तर एकच वक्तव्य नाही, शीख समुदायाबद्दल पण वक्तव्य करण्यात आलेले आहे राहुल गांधीकडून। आगामी काळात राहुल गांधी यांनी जर माफी मागितली नाही तर काय महायुतीचा स्टँड? मला वाटतं अशा प्रकारची वक्तव्य करून राहुल गांधींनी काँग्रेसची कबर खोदलेली आहे। काँग्रेस याच जन्मी, याच देही, याच दृष्टी त्या ठिकाणी संपावा, हे राहुल गांधीची मनोमन इच्छा देशातील जनता पूर्ण करेल। म्हणून आता या ठिकाणी आरक्षणावर बोलले, शीख समुदायाच्या बाबतीत बोलले। शीख समुदाय सुद्धा राहुल गांधींना, काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, काँग्रेसला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही। खरं तर शीख समुदाय असेल आणि इतर जे संविधानप्रेमी आहेत ते काँग्रेसला तडीपार केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।